आज काढलेला मोर्चा जो एका चौकामध्ये मुठभरांचा मोर्चा होता, ज्याला जन आक्रोश मोर्चा असं नाव दिलं होतं, प्रत्यक्षामध्ये अस्तित्व गमावलेल्यांची ही एक रडकथा होती. आणि म्हणून जेमतेम काही जणांच्या समोर आपलं गमावलेलं अस्तित्व येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काही करता येतं का, यासाठी हा जन आक्रोश नाही तर अस्तित्व गमावलेल्याची रडकथा असं आजच्या मोर्चाचं वर्णन करावं लागेल. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी कायम आयुष्यभर काँग्रेससोबत संघर्ष केला, त्याच काँग्रेसचं नाव सातत्याने उद्धव ठाकरे आपल्या भाषणात घेत होते. किंबहुना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी सुद्धा त्यांना त्याच सगळ्या उपमा काँग्रेस पक्षाने वापरलेल्या घ्याव्याशा वाटल्या. म्हणजे किती वैचारिक दिवाळखोरी उबाठा गटाकडे आहे याचं प्रत्यंतर आजच्या रडकथेमधून आपल्या सगळ्यांना समोर येत होतं. राहता राहिला प्रश्न, ज्या आरोपाबद्दल त्यांनी मोर्चा काढला होता, खरं म्हणजे विश्वासघातानं मिळवलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे हे मंत्रालयात आले असते, जनतेचे प्रश्न सोडवले असते, तर आज कदाचित ही मोर्चा काढायची वेळ आली नसती. त्यांनी मोर्चा काढला, पण त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की खरं म्हणजे त्यांच्या नाकर्तेपणामुळे, घर बसून कारभार केल्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले, ही जबाबदारी उद्धव ठाकरे कुणाची? याच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये, ज्यात काँग्रेसच्या सोबतीनं ते सत्तेत बसले होते, अनेक भ्रष्टाचार बाहेर पडले. मग ते खिचडी घोटाळा असो किंवा कोरोनामध्ये मृत झालेल्यांच्यासाठी आणलेल्या बॅग्स असो, त्यासुद्धा सोडल्या नाहीत. इतका भ्रष्टाचार, 2.5 वर्ष म्हणजे भ्रष्टाचाराची कारकीर्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशी होती. आज ते या सरकारबद्दल प्रश्न विचारत आहेत. हेच मुळात हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आणि ते त्यांची विशिष्ट शैली होती. पण विचाराबरोबर वैचारिक दिवाळखोरी पण आता उद्धव ठाकरेंकडे आलेली आहे. कारण त्यांनी सांगितलं, काँग्रेसनी जो आरोप केला, काँग्रेसचाच आरोप त्यांनी उच्चारला. चीटपणाचा उल्लेख करायचाच असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेला कसं चीट केलं उबाठा गटाने, स्वतः उद्धव ठाकरे यांनी, याची उदाहरणं काढता येतील. देवेंद्रजी हे चीफ मिनिस्टर विश्वासानं झालेत. फसवणूक करून विश्वासघात जो उद्धव ठाकरेंनी केला तसं करून झालेले नाही. अलीबाबा 40 चोर नावाची गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. खरं म्हणजे आज उद्धव ठाकरेंकडे जर महाविकास आघाडी सरकारचं वर्णन त्यावेळी करायचं होतं तर ते अशाच चोरांच्या सरदाराचे सेनापती होते. आणि म्हणून त्या सगळ्याच खात्यांमध्ये भ्रष्टाचार त्यावेळी मोकाळला होता. टीका करताना आपल्या काळात काय होतं, आपल्या पायाखाली किती अंधार होता, हे एकदा उद्धव ठाकरेंनी तपासून बघायची गरज आहे. 100% उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार पे चर्चा करावी. खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचार, बाकी मुंबई महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे सत्तेवर राहिल्यानंतर रस्त्याच्या कामामध्ये असलेला भ्रष्टाचार, इथल्या नाल्यामधला कचरा काढण्यामधला भ्रष्टाचार, या सगळ्या भ्रष्टाचारांची चर्चा, भ्रष्टाचार पे चर्चा या आगामी काळामध्ये करता येईल. रत्नागिरीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ठाकरे गटाचं आंदोलन सुरू होतं आणि
त्याच्यामध्ये महाविकास आलेले नाही. ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे चोरांचा सरदार आहे. अलीबाबा 40 चोर नावाची गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. खरं म्हणजे आज उद्धव ठाकरेंकडे जर महाविकास आघाडी सरकारचं वर्णन त्यावेळी करायचं होतं तर ते अशाच चोरांच्या सरदाराचे सेनापती होते आणि म्हणून त्या सगळ्याच खात्यांमध्ये भ्रष्टाचार त्यावेळी मोकाळला होता. टीका करताना आपल्या काळात काय होतं, आपल्या पायाखाली किती अंधार होता, हे एकदा उद्धव ठाकरेंनी तपासून बघायची गरज आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार पे चर्चा असं उद्धव ठाकरे म्हणतात. 100% उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार पे चर्चा करावी. खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचार, बाकी मुंबई महापालिकेमध्ये वर्षानुसत्तेवर राहिल्यानंतर रस्त्याच्या कामामध्ये असलेला भ्रष्टाचार, इथल्या नाल्यामधला कचरा काढण्यामधला भ्रष्टाचार, या सगळ्या भ्रष्टाचारांची चर्चा, भ्रष्टाचार पे चर्चा या आगामी काळामध्ये करता येईल. रत्नागिरीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ठाकरे गटाचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी झालेली आहे. महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात घोषणाबाजी. मला असं वाटतं म्हणूनच नेमकं उद्धव ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे ते नेमके कुठे आहेत हे त्यांना तर माहिती आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांना. ते कधी मनसेसोबत जातात, कधी काँग्रेससोबत येतात, कधी वेगळेच काही भूमिका संजय राऊत मांडतात. त्यामुळे स्वाभाविक आहे जिथे मुख्य नेता उद्धव ठाकरे हा गोंधळलेला आहे तिथे खालच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ असणं आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देणं हे स्वाभाविक आहे, वेगळं काही नाही त्यामध्ये. दुसरीकडे दिल्लीमध्ये सुद्धा आज इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू आहे. प्रियंका गांधी बोलत आहेत की केंद्र सरकार घाबरलेलं आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी बोलत आहेत की कुठेतरी लोकशाहीच दाबण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं काँग्रेस, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा खोटेपणा आणि फेक नॅरेटिव्ह, काँग्रेस म्हणजे फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी आहे, याचं उदाहरण आजच समोर आलं आहे. ज्या बिहारच्या SIR विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण सुरू आहे त्याच्यावरनं प्रचंड गोंधळ माजवला जातोय, कांगावा केला जातोय. इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने मतदार वोटर्स हे कापले गेले असा आरोप केला जातोय. निवडणूक आयोगाने 1 तारखेला 1 ऑगस्टला मतदार यादी ही जाहीर केली होती आणि त्याच्यावरती पुढचा 1 आठवडा आक्षेप मागवले होते राजकीय पक्ष आणि सर्वांकडून. 9 ऑगस्ट 8 दिवसानंतर 9 ऑगस्टला मुदत संपताना एकाही राजकीय पक्षांनी, मग तो राष्ट्रीय पक्ष आणि स्थानिक प्रादेशिक पक्ष दोन्ही पक्ष, एकाही राजकीय पक्षांनी एकही आक्षेप मतदार यादीवरती घेतलेला नाही. एकीकडे म्हणायचं की किती गोंधळ चालला आहे, मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ आहे, मात्र ज्यावेळी वेळ येते लेखी आक्षेप नोंदवून चूक दाखवून द्यायची त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या एकाही BLOने कोणताही आक्षेप नोंदवला नाही. आणि यालाच म्हणतात फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी म्हणजे काँग्रेस पक्ष. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.